जोडली असे नाळ माया रसिका तुमची माझी जोडली असे नाळ माया ममता घसाई तुम्ही देवी बहाल ती मत ठेवू शकते तुझ्याची ही मशाल शब्दाची ही मजा लुटा तुम्ही कुशाल माझ्यावर प्रेमाची ही पांघर मजा देणं सर्व काळ मला आला मजा देणं सर्व काळ आला आला मला मजा देणं सर्व काळ आला आला मला मजा देणं सर्व काळ आला आला मला रसिका तुमची माझी जोडली असे नाळ माया ममता घसाई सर्व काळ आला आला मजा देणं सर्व काळ आला आला मजा देणं सर्व काळ आला आला सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या भरभरून शुभेच्छा या ठिकाणी आणि खास करून बरेच वर्षानंतर इकडून या भूमीत होते बाई म्हणतात माझ्या 3 बारे झाली तिसरी बाई माझी चौथी आहे पहिली व्हाळकर बुवा झालं त्यानंतर कांबळी बुवा झालं तिसरी तू भेटलीस हा त्यावेळा काय घडलं तर सगळ्या लोकांनी बघितली नाही बरोबर आहे ना सांगायला काही गरजच लागत नाही हा त्याच्यामुळे आजची बारी चौथी आहे आणि ही वसडी 8 वर्षानंतर भेटली आणि आज 8व्याचा जन्म आहे काय काळजी करू नका तिचा बरोबर याड कसा काढायचा ते बघतो काय काळजी करू नका पण या ठिकाणी मी माझ्या शिवधामापूर भुसेवाडीतील सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी श्रीकृष्ण मित्र मंडळ शिवधामापूर भुसेवाडी याचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय सुभाषजी महाडिक उत्सव कमिटी अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कांबळी वाडी प्रमुख चंद्रकांतजी कांबळी त्याचबरोबर या ठिकाणी मला खास करून कॉन्टॅक्ट मध्ये असलेले माझे परम मित्र माझ्यावरती नितांत प्रेम करणारे विजयदादा करंजकर आणि खास करून ही सर्व तरुणाई आहे की त्यांचा आग्रह होता काय झाला तरी ही जोडी ठेवायची एकदा भेटली तर वर्षानंतर हीच जोडी पाहिजे खूप ते खर्च बाईला माहित नाही हा काय खर्च आहे तो अक्का लग्न होईल साधा खर्च नाही भुसेवाडी हा नाच करायचा नाही तर ही सर्व मंडळी आहे ते माझ्या महिन्याचा भोजने तरुणाई असेल तरुणाई सर्व तरुणाईला या वाडीतील सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मी नंतर नाव असतो कारण का वेळ काढण्यात काही मजा नाही की नाही वेळ आपल्याला महत्वाचा आहे वाजले 2:45 आहे की नाही आणि ही बसाडी म्हणते त्या इलवा इलो अख्खी इलवा इलो बारी बघितलं ना 1.5 तास बारी केला 1.5 तास तुझ्या एका तरी रागाला पाहिजे रसिकांनी दाद दिली काय मी वेळोवेळी सांगितले ही मातीतील लोककला आहे मातीतील माणसाने जपलेल्या राग तरी तिकडे भडनात काढ बाई एवढी सुराची सांगते गवळण गायले बाई काय तुला सूर लागला होता काही सूर आम्ही म्हणत नाही मी स्वराधीश आहो किंवा काहीतरी सूर सम्राट आहो आम्ही म्हणत नाही मला रसिकांनी ज्यासाठी निवडली नाही त्यासाठी त्याने निवडली नाही बरोबर आहे की नाही आला गावा कुणी घाणेकरणी गावा हे काय भजनाच्या आलाप सांगतेस तुम्हाला आणि जी निर्मिती करतो ना ही रागदारी याच्यात राग कधी कुठला गावा नाही ह्याला पण गणित आहे ह्याला पण शास्त्र आहे
आणि म्हणून आज जर बघतेस ना बाई, एक तरी तू असं तू नवीन गाणं नवीन चाल बनवून दाखव. आज माझी कितीतरी गाडी आहे, कितीतरी पारंपरिक गीतं या ठिकाणी युट्यूबवर आहेत ना. आणि युट्यूबर मंडळी तुम्हाला सांगतो आवडतो, माझे मित्र होतो मी वाईट म्हणत नाही. वकीलबाईंनी सांगितलं नाही अजिबात कॅमेरा लावायचा नाही माझ्या गाड्याला, आहे की नाही. आपल्याला जर आपण बोलण्याची लाज वाटत असेल ना तर बाई ते बोलू, बरोबर आहे. मी बोलतो, माझ्यावर विश्वास आहे, माझा आहे ते योग्य आहे, कारण का मी त्याशिवाय बोलत पण नाही आणि त्यामुळे मी भीत नाही. तुम्ही कधी पण शूटिंग करा, फक्त माझी एक अट आहे युट्यूबरला, एक अट आहे माझी की तुम्ही आजची शूटिंग गणपती झाल्यानंतर टाकायची, एवढं करायचं, बरोबर आहे ना, मान्य आहे ना. का त्याचं कारण माझं असं नाही, तुम्ही आमची जाहिरात होती त्याबद्दल वाद नाही. त्याचं कारण असं, हा जेवढा लाखो एक शक्ती लेडीज जेंट्स करायचं म्हटलं लाखो रुपये खर्च येतो, बरोबर आहे ना. ही जर मंडळी एवढी जर दारात आली नाही तर आमची किंमत काय झाली. उद्या जर बारी युट्यूबला पडली, मी कशाला मला तिकडे भुसेवाडीत बघायचं काल पावसातलं, आहे की नाही. ही जी गंमत होते ना, यासाठी रसिक वर्ग टिकला पाहिजे, माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून आम्ही जे आटापिटा करतो, केस पिकवले नाही, ही जी गीतं नवीन नवीन काढायची ती कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचू दे. जर युट्यूबला पडलं की आम्ही दुसऱ्या बाजूला मारूच शकत नाही. हाय जे रियालिटी मी बोलतोय, बरोबर आहे ना. मी असं सांगितलं नाही, उद्या आमच्या नातवंडांनी मी बघितलं काय म्हणतील, आजी अशी बोलत होती, एवढी लाज वाटण्यासारखं करायचं नाही बाई, बरोबर आहे ना. तिची घेतो अशी घेतो ना तुम्ही, आपल्याला वेळ कमी आहे म्हणून राग आणि काय मला सांगते, मी म्हणतो तसा राग भुलून दाखव तर तू हरलाच नाही, जिंकलास. मग मी म्हणत तसं करशील काय. मी उद्या सांगितलं धूप माझा, तुम्ही काय कुठे पण कोणाला पण चॅलेंज मारते. बरं राग जरी गातेस ना तू, पण तुझं स्वर त्या गाण्याला लागायला हवे, ते लागले का नाही. हे पण सगळे रागदारी ते सगळे बसले, हे सगळं तिकडच म्हणलं. नाच करू नको बाई, तुला कसं तू माझा एकटा ढोलकीवाला भारी पडला ना, दोन पाहिजे. बरं म्हणजे आमचा प्रॉब्लेम असा झाला म्हणून तुम्हाला सांगतो, ह्या लेडीजना नांदवायला लागतं, नांदवाय, बरोबर आहे ना. संगीता गेली, केजलबाई गेली, या पण 8 वर्षानंतर भेटले, जरा गुंजरून घ्यायला लागतो यांचा वरतीच ठेवा, बरोबर आहे ना. यांच्यासाठी आपण खस्ता खायच्या, बरं असू दे नाही घेतो, तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन करणार. तुम्ही चिपळूण पासून आलेला आहे, साधी गोष्ट नाही, 2-2.5 तासाची रनिंग आहे. आणि म्हणून हे जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी आजचा दिवस आहे, स्वातंत्र्य दिन आहे आणि या श्रीहरीचा जन्म दिवस आहे की ज्याने हे हिंदू राष्ट्र की हिंदू धर्म काय आहे का, धर्मासाठी लढणारा, की ज्याने धर्मासाठी अवतार घेतला त्याला विष्णू म्हणतात. ज्याने दुष्टांचा नाश करून जे अवतार कार्य केलं त्याला विष्णू संबोधलं जातं. आणि विष्णूचा अवतार असलेला श्रीहरी त्याचा जन्म दिवस आहे. आणि आज स्वातंत्र्य दिवस आहे की माझा भारत अखंड, भारत आणि अखंड हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे. आणि ते राखण्यासाठी या ठिकाणी स्तवन घेतो, मी जास्त वेळ घेणार नाही. शिवगौरी सुतम हे नटराजा, मंगल मूर्ती गणराया, रंग भरावे रंगणी देवा, लागतो येऊन तुझ पाया, धैर्य जोगेश्वरी केदारनाथ, आळवितो मी तुझा आता, नावाचे हे राखीसी वैभव, नित्य सुख मी तुम्हाला. आणि म्हणून या ठिकाणी शिवधामापूर नाव पडले, आनंदाची गोष्ट आहे. एकदा टाळ्या वाजवा, ही साधी गोष्ट नाही. पीर धामापूर होतं, शिवधामापूर झालं. हे आपलं हिंदू राष्ट्र होता आहे आणि उद्या राहणारच आहे. त्यासाठी हिंदू म्हणून तुम्ही आपल्या काही नियम पाळले पाहिजे. मी सर्व तरुणाईला माझी विनंती आहे, तुम्ही जर स्वतःला हिंदू म्हणवताना, सर्व धर्मीय, मुस्लिम आपला धर्म पाळतात, सगळे धर्म आपापल्या पद्धतीने कठोर आहे, म्हणजे म्हणतात ना आपल्या धर्माशी प्रामाणिक आहे. आपण आपल्या धर्माची प्रामाणिक राहायचं असेल, हिंदू म्हणून मिरवायचं असेल तर भाळी कपाळाला टिळा हा लावलाच पाहिजे. उद्या दहीहंडी आहे, उद्यापर्यंत सुरुवात करा. ही आपली हिंदू धर्माची ओळख आहे. दुसरी गोष्ट अशी की जो आपला आत्मा आहे त्याचं स्थान इथं आहे आणि म्हणून ते त्याला पुजलं पाहिजे. उद्यापासून एवढं करा, मी तुमचं आहे, तुम्ही माझे आहेत आणि म्हणून हक्कानं सांगितलं पाहिजे. आणि म्हणून सांगतोय आणि म्हणून या ठिकाणी प्रार्थना घेतोय. मी मुंबईला घेतोय, आज त्याचं काम आहे आणि म्हणून या घेतोय प्रार्थना.
धर्म रक्षिला तू देव सदा लढून हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून वाघासारखं जगा. अरे हिंदू राष्ट्र आहे, कुणाची माय वेली नाही. देवाने अवतार जगभरातून एवढ्या देशामध्ये कुठे अवतार धारण केला नाही, तो आपल्या भारत भूमीमध्ये केलेला आहे. हे धर्म रक्षिला तू देवा सदा लढून हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून धर्म रक्षिला तू देवा सदा लढून धर्म रक्षिला तू देवा सदा लढून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून आपण भाग्यवान आपला धर्म हा महान त्याचा दाखवू स्वाभिमान काही चांगली दिले प्राण आपल्या धर्माची विशाल ठेवू त्याची जाण आधी अनादी असे धर्म आपला पूर्वजांनी आपल्या असे तो जपला धर्म द्वेष करते त्यांना दावून आणून धर्म द्वेष करते त्यांना दावून आणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून या भूमीवरती पवित्र धरती तुझी गाज कीर्ती शारदेची स्फूर्ती आपली हिंदू संस्कृती तेरी विश्वाला गती तू बरुनी मूळ पाता भगवान साऱ्या मनी हा आपला धर्म जागवा तू बरुनी मूळ पाता भगवान साऱ्या मनी हा आपला धर्म जागवा सांगे रत्न कर नका राव दडून सांगे रत्न कर नका राव दडून शेळी नको शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून धर्म रक्षिला तू देवा सदा लढून धर्म रक्षिला तू देवा सदा लढून हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून भाळी पिळा मिरवा
सद्गुरु गोविंद गुरुवर यमाजे विजय राजेंद्र वस्ताद साजे भोलेनाथ ओंकार देवता सूरज तंबाकर संगीतकार साजे कबीर रत्नाकर रणात गाजे भोला खंडरदास वळीचा शिवचैतन्यनाथ मंडळी भोईवाडी शाखा नवदूत कला मंच मुरडे गोठलवाडीचा बोल तू रे चॅलेंज दिलं नाही का चाल पण बोलली तुम्ही आठवा मला आठवा तुम्ही कुठली चाल बोलली की नाही एका तरी आनंद आला काय बोलली ती वसारी करणार नाही की नाही गण गायलं गण आणि मला म्हणते बॉस शास्त्र सोडून फालतू गाणी गातो फालतू असताना रसिकाने स्वीकारलं नसतं आहे की नाही रसिक जण ते उचलते तेवढं आपटते आहे की नाही गण गायला काय कळलं काय शास्त्र आहे ना हे वाचून वाचून बाई पांढरी झाली माझी उगाच मेहंदी लावून फिरतोय मी 50कडे झुकलोय आणि मला शास्त्र सांगते बाई वाचून ये तुला घेतो गवळून दिला आणि आता माझा गण आहे काय गण कसा असायला पाहिजे काय बातमी असायला पाहिजे घडवणार नाही चांगली वायपणी काढतो आणि म्हणून तिला म्हणायचंय ए पूनम आज पडू नको तू नरम है की नाही ए पूनम आज पडू नको तू नरम पाऊस पडतोय ग हा भरम आज करीन तुझला गरम तुम्ही माझ्या नादाला लागूच नको काय बोलतेस ना सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडे बोल काय चीज आहे की नाही मला आलापाच्या गोष्टी सांगू नको मी जे करीत नाही ते नाही करीत माझे जे आहे ते लोकांना मान्य आहे बरोबर की नाही तुला चिपळूण रत्नागिरीवरून लोक आले नाही खास करून सांगतोय तुम्ही सगळे मंडळी जन्मकाळाच्या या वेळेला आलेला आहात श्रीहरीचा जन्म अष्टमीला झाला अरे बापरे पप्पू दादा पॅडवाले या ठिकाणी मला वाटतं दिसत सॉरी तर अष्टमीला जन्म झाला आणि श्रीहरीचा बारस गणेश चतुर्थीला झाला लक्षात घ्या जन्म अष्टमीला झाला श्रीहरीचा बारस 12व्या दिवसाचा दिवस मोजा मी माझ्या मनात सांगित नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी झालं आणि तेही गुरांच्या गोठ्यात झालं गर्ग मुनींनी या ठिकाणी शास्त्रोक्त विधियुक्त त्याचं गोठ्यामध्ये मोठ्या डामाडोलन केलं नाही का तर कंस त्यांना शोधत होता कुठं कुठं बाळ जन्माला येते म्हणून डामडोल केलं नाही पण तो विधी 12 दिवसाला व्हायला पाहिजे की नामकरणाची विधी या ठिकाणी गर्ग मुनींनी सर्व या नंद राजांना आनंदाने केलं हा गण गातोय बाई हे गणा तुझ्या चतुर्थीला माझ्या श्रीहरीचं बारसं झालं हा गण गातोय बाई शास्त्र आहे ना मला शिकवू नको बाई वाचण्यात घालवतात मी स्वतः वाचतो त्यानंतर काही गोष्टी लिहितो बघत आपले पुण्यातले 4 गाणी चित्रकार लिहून दिलेली गाणी म्हणा आली आणि असं नाही आता तुझी सगळीच म्हणतात ना अंडी बिली बाहेर काढली असती पण पाहू काय तुम्हाला सांगू मला म्हणजे म्हणतात ना नवऱ्याचा जोडासाठी कोण ठेवला बायकोला ठीक आहे म्हणजे असं बायकोला धरून धरावं लागतं असू दे नीट माझ्या शब्दाकडे ऐक बाई श्रावणातल्या अष्टमीला जन्मला आला हा घननिळा श्रावणातल्या अष्टमीला जन्मला आला हा घननिळा झाला आनंद धरतीला
बारस घे नंद राजाला गण तुझ्या चतुर्थीला हे गणबाई केलं बारस घे गण केलं बारस घे नंद राजाला गण तुझ्या आणि मला ही बाई शास्त्र शिकवते ही बाई मला शास्त्र शिकवते गवळण गायली बाईने गवळण गवळण जित्या इंट्या पिंट्या कुठल्या बाई तुझ्या गुरु मला कोण तुझा गुरु आहे ना त्याला मला माझ्याकडे हात कान धरून दाखव मी शिकवतो त्याला काय आहे ते शास्त्र काय बावला बावलीचा खेळ आहे काही पिंट्या चिंट्या आहे की नाही श्री हरिवल्लभान या ठिकाणी घोडे करण्यासाठी श्री दामन होता सुदामा पण नव्हता सुदामा शाळेचा मित्र होता श्री दामन पेंड्या वाकड्या अनेक नाव वेगवेगळे पिंट्याने चिंटे नव्हते बाई तुला भेटत असतील पिंट्याने चिंटे कोण कोण बरोबर ना ही शास्त्र का ते हिचा हा शास्त्र पिंट्याने चिंट्या बाई मी आजही तुला सांगतो मी कधी वाईट गायलं नाही गाणारही नाही कारण का मला शब्दांवरती पूर्ण विश्वास आहे की जो शब्दांचा खेळ आहे त्याच्यामध्ये कथा कधी बिघडून दिली नाही किंवा कुठल्याही देवतेना त्याचं गालबोट लागेल असं कुठलंच आलोचित प्रकार केलं नाही आणि किंवा त्याचा मला प्रायचित्त भोगण्यासाठी किंवा जर मी चुकीचं असेल तर त्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी ज्या गोष्टी लागतात त्या केलेल्या आहेत किंवा करतो आणि म्हणून या भूमीवरती टिकून नये या रंगभूमीवरती टिकून नये आणि म्हणून येड्याने माझ्यासमोर गाऊ नको काय गवळण गायली ती ना काय म्हणते ती कानाचा खाली लावतो
हिला वसाडीला बघायची तीच कामा तिला जरा लोंबलेला दिसतो पण आहे की नाही पण गडी कसा ताट कधी बघितलं नाही तिनं आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणली ती शर्मिल समीर मुरारी यांच्याकडून 500 रुपये या गाण्यासाठी पारितोषिक आलेले मी त्यांचं सदस्य आभार आहे धन्यवाद उत्तर टाळ्यावून जाते मंडळी हे तुम्हालाही कळलं की 12 आजपासून दिवस मोजा 12व्या दिवशी चतुर्थी येते का नाही ती बघा मी वाचल्यानंतर कॅलेंडर बघायला गेलो 12 दिवस बरोबर आहे म्हणजे हे जे आहे पुराणातल्या काही गोष्टी आपण पण तर्कानं बघितल्या पाहिजेत आणि म्हणून जे आहे तो पण या ठिकाणी गायलेलं आहे तिची चाल काय होती बापन नसताना घरात घुसतोय रे की नाही बाई सगळीकडे घुसायचा बाई आणि सगळ्यांना लावायचा जीव तुला त्या पूर्वजन्मात सोडणार नसेल तुला पण जीव लावलेला आहे बाई गोपी बांबू आणि म्हणून काय म्हटलं ही बाई मला म्हणते लोंबता येते हिला तिला लोंबताना दिसला पण त्या कानाला वरती हलताना दिसलं दुधू अरे बा असं काय वेगळं वाटून घेऊ नका माटात ना असं डचमाला चालल्यावर दुधू हलतोच ना मी काही वेगळा म्हटलाच नाही पण जर हिची मटकी बघाल ना तर दिसत पण नाही या गवळणीची मडकी दिसत नाही केवढी तिचा पण अंदाज काय लागत नाही म्हणून तुझ्या गवळणीची काढबाई विनोदाने घेतोय त्याच्या हाडस अशी गवळण त्यांना पुन्हा बारीचं नाव करणार नाही इथेच इतिहास काढताय हा घेतो बघ मेली कुठली मिक्स मध्ये चालला होते काय माहित नाही माठ डोईवर हलता माझा जीव हसतोय ग बघ चढून बघतोय ग वर्गीचा दूधू वर्गीचा दूधू हलतोय ग साध्या सिंपल बाई ते लोकल बिमते मला बाई असं काही गोळे देत ना मुलगुलीत तुम्ही कधी म्हणतात ना कसलं यार यांच्या जवळ काही त्याला कायच झालेलं नाही तू कसं आपला आता नंतर दुसऱ्या बारी नाही येत अख्खी लोक गीतं मारील काय नाही पात्राशी बाई मी आजही शास्त्रानं मांडतोय मी आजही ईश्वर तर देतो आणि मी मांडतो जास्त वेळ तुमचं घेणार नाही कारण का वाजले 3 मला माझ्या अजून 2 बाऱ्या व्हायचं की नाही पण ह्या वसाडीला कळत नाही किती इलवाई करायचं एवढ्या इलवाई तर कुत्रीन पोरा काढला नसती गोपटी खाली आणि म्हणते वाघीण वाघाला जन्म घालते आणि वाघ काय करतो वाघाला काय केल्याशिवाय वाघीण झाली नाही ह्या गोष्टीतनं काय उलट्या सुलट्या माझ्यासमोर मांडू नको बाई नाही आपण काय बोलत त्याला काहीतरी रीत मारायला पाहिजे की नाही आता गवळण नाही तुला गेली गवळण काढते मग मी घेतो मनाची करतो पुरी हा गाणी आहेत पारंपरिक लिहिलेत ना मी लोकांनी मला काय म्हणतात ना पाचट गोवा म्हणून शिक्कामोर्तब करू दे पण जे काय आहे ते माझं मला माहिती बरोबर आहे की नाही हा आणि जे ज्ञात आहे ज्याला मराठीतला म कळला नाही त्याला महाकाळतवा चालणार नाही लक्षात ठेवा मला किती नाव ठेवू दे पण मी माझ्या शब्दांवरती कारण का मराठी भाषेमध्ये अंतरावर एखाद्या वस्तूला नाव बदलतो बरोबर आहे ना आणि म्हणून मी जे शब्द आहेत ते या ठिकाणी आणण्याचं काम केलं की लोकांना कळू दे मराठीत एवढी व्याप्ती मोठी आहे मराठी शब्दांची आणि म्हणून मी गाण्याच्या माध्यमातून कधी कधी देत असतो आज शब्द सोपा आहे ह्या गवळणी येतात कानाची तक्रार करतात यशोदाबाई म्हणते अगं पण तू उगाच कशाला उगाच भांडतेस माझ्याशी कशाला वाद करतेस आहे की नाही आधी नीट खात्री करू नये कोणी फोडला तो वाट बरोबर आहे ना खात्री करू नये आहे की नाही हा आणि मग सांगशील ना सांगशील तू माझ्या कानावर आरोप फुट करतेस तुझ्या नवऱ्यानं रागान फोडला का पोरानं फोडली गावच्या सांगशील कुणी फोडला तुझा तो सांगशील बरोबर आहे ना सांगशील शब्द आहे मराठी भाषेतला बरोबर आहे मी काय चुकीचं म्हणतोय म्हणणार पण नाही आता काय माठ हा फोडला म्हणते कशी कोणी नसे घा तुझा खाली बसा खात्री करून ये आधी तुझी तू उगाच आपण का जुजा
सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी साधायचं नाही का मी चुकीचं म्हटलं काय सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी सांग कोणी फोडला तुझा कोरसवाला नीट शब्द द्या नाही तर वाटवला ती म्हणेल काहीतरी कोरसवाला वेगळं म्हणतो है की नाही साधी शब्दाची गंमत आहे ती गंमतच करत आजपर्यंत आलो नाही तर काही डायरेक्ट शिवाजीला म्हणते बारका पोराला थापट दिली तो म्हणून आई बहीण काढून टाकेल है की नाही मला मार ही इथं माझ्या अंगावर आहे की नाही तुला शिंगावर घेतल्यावर काय फडफड होतो बघ ऐका माझ्या पुढला म्हणतेस कोणी कशी कोणी नसे तुझा खात्री करून ये आधी तुझी तू उगाच आपण का तुझा सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी सांग कोणी फोडला तुझा सांगशील कोणी फोडला तुझा ग पोरी सांग कोणी फोडला महेशदादा भोटणे त्यांचे आभार बाळू मांडरकर माझे शिष्य आहेत जितू माणिक माझे शिष्य आहेत मांडरकरवाडी शाखा यांच्याकडून मला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचबरोबर मिलाची मुरारी यांनी या ठिकाणी या नाचाचं प्रयोजन केलेलं आहे म्हणजे म्हणतात ना त्याला योगदान दिलेलं आहे त्यांचं मनापासून आभार शैलेश भालेकर आनंद भालेकर मायरा शैलेश भालेकर आनंद भालेकर यांच्याकडून 200 रुपये मायरा आकाश माणिक बबडी यांच्याकडून 100 रुपये शैलेश भालेकर कैलासवासी संतेचे बोलते प्रदीप यांचं गाणं झालं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे प्रदीपजी चोगले 101 रुपये ते चिपळूणवरून आले आहेत मंडळी माझी हा सॉरी 200 रुपयाचं पारितोषिक आले प्रदीपजी चोगले हा घेणार तुमचं काय ओळी घेणार आपल्यातून निघून गेलेली मंडळी आणि का पुन्हा मला काढली गाणं त्यांना फरमाईश असू दे हा बाई ज्या आधारावर शक्ती तुला साधायचं आता क्रेज बदलली आम्हाला बदलावं लागलं बरोबर आहे ना पण पहिल्यांदा पिक्चर साधं होतं मराठमोळा होतं संस्कृतपणा होता त्यांनी जर बदलच केला नसता तर पिक्चर चालला नसतं कोणी गेला नसता ठीक आहे तसे बदल काही झाले नाही पण त्याचा जो मेन गाभा आहे प्रश्न उत्तराचा बाई तू प्रश्न विचारलाय नीट माझ्या तुझ्या उत्तराकडे लक्ष म्हणजे माझं जे उत्तर आहे तुला देण्याचं त्याकडे लक्ष दे बाईने विचारला त्रिनेत्र असणारा मत्स्य कोण त्याचे नाव काय तो कोणत्या सरोवरात राहतो त्याला कोणाचे वरदान प्राप्त झालेले आहे बाई तर त्या त्रिनेत्र मत्स्याचं नाव ऐक बाईने त्या 3 डोळेवाल्या माशाचं नाव शिववरद आहे तो संगमेश्वर सरोवरात राहतो
नीट ऐक पाहिजे. शिववरद नावाचा मत्स्य तो संगालेश्वर सरोवरात राहतो आणि त्याला शिवाचं वरदान प्राप्त झालेलं आहे. दुसरी बाजू अशी की जो त्रिनेत्र मत्स्य त्याला संबोधलं जातं. आता तू नेत्र त्याला त्याच नावाने ओळखतात असंही एका ठिकाणी आढळलेलं आहे. तर तो मानस सरोवरात राहतो. हे प्रभास क्षेत्र महात्म्य या पुस्तकातून माहिती तुझ्या उत्तराची जी ओळख आहे ती काढलेली. आणि दुसऱ्या बाजूला जर तुला पटवायचं झालं, हाई झाली ही स्टोरी वाईज गोष्ट, म्हणजे स्टोरी वाईज गोष्ट असते ना, आणि जी वेगळ्या रूपाने मांडलेली असते त्या रूपाने माहिती तुला सांगतो. त्रिनेत्र असलेला मासा हा आपला आत्मा आहे. आध्यात्मिक जर दृष्टिकोनातून बघितला, त्रिनेत्र असलेला जो आहे तो मासा आत्मा आहे. त्याला 3 डोळे कुठले असतील तर मन, बुद्धी आणि संस्कार हे आत्म्याबरोबर जात असतात. लक्षात ठेवा. शक्ती तुला बघायला येताना माझ्या विनोदाबरोबर तुम्ही ह्या शास्त्रीय गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या बरोबर काय जातात आपण बाकी सगळं ठेवून जातो, बरोबर आहे ना, पण आपल्या आत्म्याबरोबर जे जातं ते पुन्हा येतं. आणि म्हणून आताची पिढी जी लहान मुलं दिसतात ती वयाला लहान नसतात, त्यांनी बरेच जन्म घेतले असतात आणि म्हणून बरेच जन्माचे संस्कार त्या आत्म्याबरोबर येतात आणि ते एवढी चुचुनीत हुशार वाटतात. का तर त्याने अनेक जन्म घेतलेले असतात, अनेक जन्म आणि अनेक जन्माचं त्यांनी केलेलं काम आहे ते त्यांच्या त्या आत्म्याबरोबर येत असतात. आणि म्हणून आत्म्याबरोबर जे आत्म्याचे घटक आहेत ते मन, बुद्धी आणि संस्कार हे 3 डोळे आत्म्याचे आहेत. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथे काय पण बडबडशील तुला कोणी जो उत्तर प्रश्न घालणारा त्यानं पण तुला उत्तर काय तर धड सांगितलं नसेल. हा, नीट अभ्यास करून नये आणि उगाच इथे पटलं नाही म्हणून बोलतो, यासाठी झाडझीड करतो. हा, बरोबर आहे ना. आणि माझा विषय असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी हे पूर्वजन्मीचे कोण होते, त्यांची नावं काय, एवढाच माझा विषय. आणि आता वळव्या बाईची आहे की नाही, मुंग्या. पण तेव्हा मी ते पुरुषाचं गाणं घेतलं होतं, भाग्यभवाना घेतलं होतं. लागेल कशा या मुंग्या या चांडाळा, म्हणजे शक्तीमध्ये जेंट्स होते त्यावेळेला घेतलं होतं, भाग्यभाऊ होते की ह्या चांडाळा, ह्या चांडाळा, ह्या चांडाळा, बरोबर नाही. हे सगळे शब्दांची मिनिंग आहे माझी. बरं आता ते हा आता विषय बघ बाई. आता ऐक, दुसरा विषय तुला पूनमचा घेतो. हिचं नाव पूनम आहे, चांगलं बरोबर आहे ना. घेतो बघा. पाहिलं कित्येका शाया पोरी बघ त्यात मला उठवून दिसलीस का, मला बघून गालात हसलीस का, आहे की नाही. तर विषय साहेब घेतो, ह्याच चालीवरचं घेतो. विषय साहेब धनुर्धारी, जो द्रोणाचार्य द्रोणाचार्याने जो घडवला धनुर्धारी तो अर्जुन होता. पण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी त्यांना कोणालाही पाहिजे नव्हतं. पण एक वेळ या सगळ्या गुरुकुलातून फिरत असताना, रात्रीचं फिरत असताना कर्ण तो रात्रीचा या गोष्टी शिकायचा. रात्रीचा वरती उंच झाडाला या ठिकाणी पक्षी बनवायचा, त्याला डोळे काढायचा व ते पेंड्याचं, म्हणजे मी वाचलेलं, मी तेव्हा पेंडा असेल, इथं पण पेंडाच म्हटलेलं पुस्तकात. पेंड्याचं त्या ठिकाणी त्यांनी पक्षी बनवला आणि वरती उंच झाडाला टाकलं. एक बाण असा मारला ना एका डोळ्यात, दुसरा बाण सोडताना तो फिरून ज्या वेळेस पक्षी यायचा, दुसरा बाण दुसऱ्या डोळ्याला जायचं. एवढा धनुर्धारी तो पाहिल्यानंतर अर्जुनाला म्हणताय, अरे तुझ्यावर चढ कोण आहे, वरचढ तो कोण आहे, है की नाही. मी रात्रीचा पाहतोय तो काय, तुझ्यावर चढतो कोण, वर चढतो, वरचढ तो कोण आहे, बरोबर ना. वरचढ म्हणतात ना. कसं बघा घेतो ते. अशी एक मिळतू धनुर्धारी तुझ्यासाठी हा जीव माझा तडफडतो, बघ मजेल गाठा या धडपडतो, सांग मला रात्रीच तुझ्यावर कोण चढतो. आम्हाला लगेच सांग मला रात्रीचा. अरे एवढा मी बघितलं रात्रीचा, दिवसा काय करायचं नाही. सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो. काय चुकीचं आहे काय. सांग मजेल गाठा या धडपडतो, पाहता सांग मला रात्रीचा कोण तुझ्यावर चढतो. सांग मजेल गाठा या धडपडतो,
रात्रीचा कोण तुझ्या बदलतो बसायला गाठाया धडपडतो तुझ्या बदलतो धडपडतो सांग मला रात्रीचा कोण तुझ्या बदलतो सांग मला रात्रीचा कोण तुझ्या बदलतो सगळ्यांना घेत नाही नको ना बाईचा मुकडा आणि गाण्याचा मुकडा सौंदर्य एकच आहे की नाही आणि म्हणून मी घेत नाही आहेत गाणी पूर्ण केलेली काही जण म्हणतात पोरं काय पूर्ण गाणी म्हणत येतात पण मलाही माहिती आहे ते चिखलात उभं राहिल्यानंतर काय अवस्था येते आणि म्हणून मला तुमची काळजी आहे ती बाईना नसेल पण मला काळजी आहे आणि म्हणून या ठिकाणी फरमाईश होती आमचे आपले पिपळून आलेले सगळे मित्रपरिवार यांची फरमाईश होती तर खरं सांगा ही चड्डी घालते का बघा खाली हाय ना गडी असा विषय आहे माझा विषय असा आहे मी त्याची फरमाईश म्हणून घेऊन ना हा तर फरमाईशचे ज्या वेळेला तुम्ही महाकाळी माझी कुलदैवत आहे मी जर वेगळं काय बोलत असेल तर मला कुलदैवत मला समजणार नाही लक्षात ठेवा महाकाळी माझ्या कुलाचे दैवत आहे महाकाळीचं वर्णन बघितल्यानंतर तिचं काय असं वर्णन असं आहे खरं सांग ही हट्टी का घालते ही हाड का घालते फुलांचा हार घालावा मनात पडलेला प्रश्न आहे ही हाड का घालते हीच हड्डी का घालते हीच हड्डी का घालते बघा खाली आहे ना गडी शंकर आहे ना आडवा काय चुकीचं आहे काय बरोबर आहे ना मी माझ्या कुलदेवतेला कधी पटाला देणार नाही किंवा कुठल्याही देवतेला गणत नाही पण जे वर्णन आहे ते असं म्हणतात ना मजेशीर केलंय त्यांची फरमाईश पण घेतोय दादा तुमची 4-5 फरमाईश आहे एक फरमाईश करतो ओके तिसाय वगैरे रुपयिन्यार वाटे मनाला भीती भार भदमुरात ही धडधडी खुरसांगा ही चड्डी हीच हट्टी ही चड्डी का घालते खुरसांगा ही चड्डी घालते का खाली हाय ना गडी खुरसांगा ही चड्डी घालते का खाली हाय ना गडी मजेशीर म्हणून गाणं घेतो बरं का मला मंडळाचं गाण्याचं एक अंतर घ्यायचंय श्रद्धांजली घ्यायची आणि मी समोर माझ्या पहिल्या फेरीचं करणार एकच अंतर घेतो म्हणजे पुढे घेतो आहे की नाही मला धरतात ही मेली एकदा इलवणी करणार पुढे वाजवणार ती इलव झाली की एक गाणं घेणार आहे की नाही आता वेळेचं भान ठेव वसाड पडली कधी ती तुला किंमत नाही तर पब्लिक मध्ये राहून उभी राहून बघ जरा कार्यक्रम कुठलाही हा आणि म्हणून विषय असा आहे की ज्या वेळेला या म्हणतात ना दुर्वास मुनी द्रौपदीकडे आले जेवायला बरं आले ते आले किती 1-2 नाही 500 जणांना घेऊन आले शिष्याला घेऊन 500 शिष्यांना कृष्णाला म्हणजे तिनं जेव्हा प्रश्न पडल्यानंतर कृष्णाला मदतीला बोलवला बाबा काहीतरी ये दादा काहीतरी कर पण ते बघितल्यानंतर कृष्ण म्हणतोय अगं केवढं हे बुवा आलं आपण होते केवढं का माणसं आली ती केवढा का वराड आलाय तो बरोबर ना केवढं का बुवा आलं म्हणा तुम्ही मला बुवा आलं केवढं का बुवा आलं 1 नाही 2 नाही 500 केवढं का बुवा आलं काय चुकीचं आहे काय माझ्या म्हणून तुमच्याकडे घेतोय
ऐनन बाया अंगण सर जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागविन मी एका दाण्यावरी एका दाण्यावर आहे की नाही दाण्यातच मजा एक दाण्यात सगळं ओळख पडते जाऊ दे आंघोळीला यांना पाण्यावरी भूक भागविन मी एका दाण्यावरी मी करीन प्रॉब्लेम सॉल्व आता बाई म्हणेल मराठी भाषेचा आपला अभिमान आहे पण मराठी भाषेमध्ये अनेक असंख्य भाषेचे शब्द एकवटलेले आहेत की त्याच्यात भाषा म्हणतात ना ते आता टेबलला टेबलच म्हणता येईल त्याला काय चार पाय म्हणता येईल काय है की नाही बोल बोल मोबाईलला कोण दुसरं काय म्हणतो काय हे इंग्रजी शब्द आलेले ते घ्यायलाच पाहिजे बरोबर ना मराठीत बोलतोय आपण मी करीन प्रॉब्लेम सॉल्व श्रीहरी म्हणताय मी करीन प्रॉब्लेम सॉल्व मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल काय उपयोगच नाही मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल बुवाल उद्या कुठे पण म्हणू नका मी तर बायका मारतील मी पाहतो बघ केवढे तुझे हे बोल बघ केवढे तुझे हे माझ्या नादाला लागायचं भाई काम करतो ज्या ठिकाणी जे म्हणतोय ते सगळे आधारभूत घेऊन तुम्हाला आणखी नवीन नवीन गाणी परत 21 दिवसाचा गणपती कडे आहे जालनाच्या घरात ती तुडी आहे काय टेन्शन घ्यायचं नाही ते म्हणून टेन्शन घ्यायचं नाही तुमच्या गेल्या वर्षी तुमचा या इकडे या पिरियडला कुठं कार्यक्रम झाला नाही माझा नाही का सगळे तिकडे संघर्ष पुढे झाले तिकडे पण तिकडे रायगड पडलेला त्यामुळे 21 दिवसाच्या गणपतीला मी तिकडे आहे तेव्हा तुम्हाला वेगवेगळी गाणी ऐकायला मिळणार आहेत काय चिंता करायची नाही ऐकून ना नवीनच गाणी ऐकत ना आता ऐका आता एवढं सगळं मंडळ एवढं करते त्याच्यासाठी फक्त एक गोळ घेतो मी लांबड गाणं घेत नाही हे फक्त काय करतात माहिती काय तुरीवाल्याला लिटवायचं काम करतात तुरीवाल्याकडे असा वेळ काढला ना की दुसऱ्या बारीला तुरीवाल्याची बारी बघा कोण थांबलाच नाही पाहिजे तिकडे गुरा सोडा गेली पाहिजे लोक बरोबर आहे ना ही वाईट खोडी एकदम बरं काय देणार तर काही नाही हे ना ते सगळी लोक इथं मारी बाई ज्याचा गाभा आहे ना त्याच्यावर बोल आणि आजचा दिवस आहे त्या पिढीला कळलं नाही की म्हणते कानाला काय ते लोलवणार आहे आजचा दिवस काय आहे श्रीहरीचा दिवस आहे उगाच नाही आता सगळं राम मंदिर झालं आता फक्त मथुरा बाकी आहे की नाही अयोध्या झाली आता मथुरा आपली बाकी आणि म्हणून त्यासाठी काहीतरी प्रबोधन केलं पाहिजे जागवलं पाहिजे आपण आता या ठिकाणी फक्त मंडळाचं गाणं घेतो कारण का हे सर्व मेहनत बघितल्यानंतर आहे ना खरंच मला आभार मानतात त्यांनी मला आज निवड केलेली आहे कारण का माझी निवड होत नव्हती मला सगळ्या गोष्टी कानावर येत होत्या मला पांचट पोहे त्याला काही ठेवायचं नाही की नाही पण या ठिकाणी या मंडळातील असलेल्या मंडळाचं प्रेम आहे आणि म्हणून या ठिकाणी घेतो फक्त घेतो तुम्ही जवळ या नंतर तुम्हाला ऐकायची गाणी श्रीकृष्ण मित्र मंडळ सदा कार्य करी मंगल इथे भक्तीचा वाघे पुर भुसेवाडी मधल्या हरिगजराने दुमदुमल शिवधामापूर भुसेवाडी मधल्या हरिगजराने दुमदुमल शिवधामापूर भुसेवाडी
असंच कार्य कारण का ही संस्कृती आपली टिकवली पाहिजे आणि कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा असाच उत्साहानं पुढे राहिला पाहिजे कारण का धर्म रक्षणाकरता उद्धारासाठी आलेले श्री हरी आहे आणि म्हणून त्याचा उत्सव एवढ्या जोशात झाला पाहिजे सगळीकडे झाला पाहिजे आणि म्हणून आता ज्यांनी फरमाईश दिली दादांचं म्हणणं आहे एक गोळ तरी आपले संदेश दादा भोंडे यांचा अपघाती निधन झालेलं आहे आज आपल्यामध्ये ते असते आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी आता बाहेर पडताना मला सांगते गोवा श्रद्धांजलीचा गीत की आता काय बाहेर पडताना काही नाही तरी सुद्धा दोन ओळी गती घेतोय अपघाती गेले तुम्ही दुःखी सारी याद ने तुमची याद येते आठवण येते अपघाती गेला तुम्ही दुःखी सारे याद ने किती दूर गेलं योजने किती तरी योजने दूर तुमचं म्हणजे त्याला कळतच नाही स्वर्गाला नाही काय किती दूर गेलं योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेलं योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेलं योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेलं योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने अपघात गेला तुम्ही दुःखी सारी याद ने अपघात गेला तुम्ही दुःखी सारी याद ने किती दूर गेलं योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेलं योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेलं योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने किती दूर गेलं योजने कुठे दिसेना संदेश हा भोजने पुन्हा एकदा या ठिकाणी जे आपल्यातून निघून गेलेली मंडळी या ठिकाणी आहेत त्यांना मी श्रद्धांजली समर्पित करतो त्यांच्या आत्म्याला चांगली सद्गती लाभो या अष्टमीच्या दिनी या ठिकाणी विनंती करतो ईश्वराला पुन्हा एकदा पुनमबाईला बरोबर शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद घेतो कारण का वेळ कमी येते म्हणून मला कमी वेळात बोलायचं असं भरपूर पण आम्हाला तरी वेळ कमी पडतो म्हणून तुम्ही सांभाळून घ्या पण दुसरी बारी मोजून 15 मिनिटाची असेल पुरुषाला जास्त वेळ पारी करायला लागत नाही की नाही एका 5 मिनिटामध्ये पण उठून मोकळं नाही सगळं ओके का वाट लावून टाकली पाहिजे या ठिकाणी सुभाषजी महाडिक या गीतासाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेले मी त्यांचे मनापासून आभार मानतो अध्यक्षांचे आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांच्या इथे या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो तुम्ही दूरवरून येतात तुमचं प्रेम आहे असंच प्रेम या ठिकाणी अखंडित राहू दे ही सदिच्छा व्यक्त करतो तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो अष्टमीच्या पुढे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी पहिली फेरी समाप्त झालं असेल जाहीर करतो धन्यवाद